तुम्ही पाहत आहात नॅशनल आवाज। नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत। शिरूड येथील ग्रामपंचायत निवडणुकीत प्रगती पॅनलने फोडला प्रचाराचा नारळ। आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की माघारीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे। चिन्ह वाटपानंतर सर्वच उमेदवारांकडून बुधवारपासूनच प्रचाराला सुरुवात करण्यात आली। संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष शिरूड ग्रामपंचायतीकडे लागले आहे। निवडणूक जशी जवळ येईल तशी प्रचारात रंगत येऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातील। याच पार्श्वभूमीवर आज शिरूड गावात प्रगती पॅनलचे आशुतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिरूड गावाची कुलदैवत महाकाली माता मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून सभेचे आयोजन करण्यात आले। यावेळी रॅलीही काढण्यात आली। यावेळी जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील यांच्यासह सर्वच उमेदवार तसेच नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज। दिनांक 8 जानेवारी रोजी आमच्या शिरूड गावाचं कुलदैवत आमची कुलस्वामिनी आई कालिका मातेच्या प्रांगणामध्ये आमच्या प्रगती पॅनलच्या सर्व 17 उमेदवारांचा प्रचार नारळ वाढवण्याचा कार्यक्रम कालिका मातेच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी पार पडला। या आमच्या कार्यक्रमासाठी जनमानसाचे सर्व कालच्या वरच्या सर्व जाती समाजातून सर्व बांधव या ठिकाणी आमचे एकटवून आलेले होते। मागील कामांचा विकास हाच आमचा अजेंडा होता आणि भविष्यात येणाऱ्या काळामध्ये आमच्या गावाला ज्याप्रमाणे मागची गतवर्षी 17 पैकी 17 आमच्या जनतेने आमचे निवडून दिले होते, त्यामध्ये आम्ही गावाला 5 वर्षात 5 दिवस देखील कुठल्या प्रकारे पाणी बंद नव्हतं, एवढा मोठा दुष्काळ होता, त्यावेळेला देखील आमचे काही कर्मचारी, आमचे सहकारी मित्र, आमचे कार्यकर्ते, हे जी काही आमची टीम आहे, जे आमचे उमेदवार आहेत तेच आमचे कार्यकर्ते आहेत। आम्ही कार्यकर्त्यांना उमेदवार करतो, अशा प्रकारचं आमचे पॅनल, या पॅनलच्या माध्यमातून आमच्या गावाला आम्ही पाणी देखील पाजलं। गावामध्ये विविध विकास कामं केली, कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राऊंड गटारी, तुमचे आपले पेवर ब्लॉक असतील, त्याच्यानंतर तुमचे गाव दरवाजे असतील। काही गावांना एक गाव दरवाजा देखील काही ठिकाणी बांधला जात नाही, परंतु मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की माझं शिरूड गाव हे जवळपास 25 ते 30 हजार लोकवस्तीचं गाव असून या ठिकाणी 3 गाव दरवाजे आमच्या गावाला आहेत। त्याप्रकारे आमच्या बोरी नदीवर अतिशय मोठा असा PWD रिजनमध्ये जो येतो त्याचा 4.5 कोटी रुपयाचा पूल त्या ठिकाणी आमच्या डॉक्टर बाबासाहेब भामरेंच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करून घेतला। दुसऱ्या एका मोठ्या फरचीचं देखील या ठिकाणी काम चालू आहे। शैक्षणिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमामध्ये, कुठल्याही प्रकारच्या लोकांच्या कार्यक्रमामध्ये, जनमानसामध्ये आम्ही मिसळतो, आमचे सर्व कार्यकर्ते मिसळतात। आणि म्हणून आजच्या दिनी एवढ्या मोठ्या जनतेने उपस्थित राहून कोरोनाच्या काळामध्ये सर्वांनी दक्षता घेत या ठिकाणी आमच्या प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांना निश्चितच विजय मिळेल असं या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। आणि जनतेने या ठिकाणी येऊन आमच्या उमेदवारांना आशीर्वाद दिले, हा आशीर्वाद आम्ही देखील त्यांनी दिलेला आशीर्वादास भविष्यामध्ये पात्र ठरू, अशा प्रकारचं मी जनतेला सांगू इच्छितो आणि धन्यवाद देतो। नवीन वर्षाच्या देखील सर्व तमाम नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। आमच्या गावामध्ये विकासाचा राहिलेला जो अनुशेष आहे तो नक्की 100% भरून काढण्याचा प्रयत्न आमच्या प्रगती पॅनलच्या माध्यमातून, मी स्वतः शिरूड जिल्हा परिषद गटाचा सदस्य आहे, माझ्यासोबत पंचायत समिती गणाच्या सदस्य देखील आहेत आणि त्यांचे चिरंजीव आमच्यासोबत या ठिकाणी एका चांगल्या व्यक्तीच्या विरोधामध्ये, पॅनल प्रमुखाच्या विरोधामध्ये आमच्या त्या ठिकाणी ते देखील उभे आहेत, भरत शिंदे असा आमचा पॅनल आहे। सर्व समावेशक, सर्व जाती धर्माचे, अतिशय प्रामाणिक असलेले, जे अखंड 12 महिने जनतेच्या कामामध्ये व्यस्त असतात असे आमचे सर्व उमेदवार आहेत। अतिशय कुटुंबवत्सल, प्रभावशाली, प्रामाणिक असे सर्व आमचे उमेदवार आहेत आणि या उमेदवारांना नारळ
शिलाई मशीन आणि कब्बशी हे आमच्या तिघं चिन्हांसमोर आपलं अमूल्य मत देऊन आमच्या सर्व उमेदवारांना बहुसंख्येनं बहुमताने निवडून द्या अशी मी जनतेला विनंती करतो. धन्यवाद.